सकाळी 11 वाजेपर्यंत देशात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत केवळ 12% इतकंच मतदान। देशातील निवडणुका ईव्हीएम वरच होणार, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय। तर बॅलेट पेपर संदर्भातल्या सर्व याचिका फेटाळल्या। दुसऱ्या टप्प्यात दिग्गजांचं मतदान, तर रामदास तडस, रविकांत तुपकर, अनुप धोत्रे, अभय पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी सुद्धा रुग्णवाहिकेतून येत केलं मतदान। परभणी लोकसभेसाठी शहागडमध्ये बजावला मतदानाचा हक्क। ओमराजेंवर टीका करताना तानाजी सावंतांची जीभ घसरली, तर भंगारवाल्याची औलाद असा ओमराजेंचा उल्लेख। जिल्ह्यातील संस्थांची वाट लावल्याचाही आरोप। कचा बटन दाबा या वक्तव्यावरून अजित पवारांना क्लीन चिट, तर आचारसंहितेचा भंग झाला नसल्याचा निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्वाळा। नाशिकचा तिढा कायम असताना अजितदादांचा युतीला नवा प्रस्ताव। माणिकराव कोकाटे, देविदास पिंगळेंच्या नावांचा प्रस्ताव, सूत्रांची साम टीव्हीला माहिती। नाशिकमध्ये छगन भुजबळांची मोठी खेळी। भुजबळांचे विश्वासू दिलीप खैरेंनी घेतला उमेदवारी अर्ज, तर नाशिकची जागा आमचीच, शिंदे गटाचा पुनरुच्चार। आणि अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी आणखी 2 आरोपींना मुंबईमध्ये आणलं। शस्त्र पुरवल्याच्या आरोपाखाली पंजाबमधून केली अटक।